7 फेब्रुवारी 1958 मध्ये प्रबोधनकार ठाकरे यांनी गणपतीचे रहस्य नावाने एक लेख लिहिला आणि दैनिक सामपत्र या वृत्तपत्रामध्ये त्यांनी तो पब्लिश केला. तर त्या लेखामध्ये त्यांनी चा जन्म नक्की कसा झाला किंवा गणपतीला आपण जे पूजतो त्या गणपतीच्या मागचं नक्की रहस्य काय, त्याच्या मागचा नक्की इतिहास काय आहे आणि इतिहासामध्ये नक्की आपल्याला त्या गणपतीबद्दल काय सापडतं ते त्याबद्दल त्यांनी पूर्णपणे माहिती लिहिलेली आहे. आणि त्या माहितीमध्ये जे काही त्यांनी म्हटलेलं आहे ते मी तुम्हाला तसंच्या तसं वाचून दाखवतो आहे. तर त्यांनी सुरुवात केली तर त्या लेखाचं शीर्षक आहे गणपतीचे रहस्य. माननीय प्रबोधनकार सीताराम ठाकरे, 7 फेब्रुवारी 1958. बुद्ध म्हणजेच अष्टविनायक आणि गणपती बाप्पा मोरया म्हणजेच चंद्रगुप्त मौर्य. तर चंद्रगुप्त मौर्य किंवा चंद्रगुप्त मौर्य त्यालाच ते गणपती बाप्पा मोरया हे चंद्रगुप्त मौर्यामधनं आला असं त्यांचं म्हणणं आहे. लोकशाही युगामध्ये देशाचा प्रमुख हा राष्ट्रपती आहे. तर आता आपण जे लोकशाही युगामध्ये आपला जो पहिला नागरिक असतो देशाचा तो राष्ट्रपती असतो. तसेच प्राचीन भारतामध्ये राजेशाहीमध्ये गणसंस्कृती होती आणि त्या गणांचा प्रमुखाला गणपती म्हणतात. तर गणांचा जो पती आहे म्हणजे त्या गणसंस्कृतीमध्ये जो गणांचा पती आहे त्याला गणपती, गणांचा पती असं ते लोक म्हणायचे. ह्या प्राचीन भारतात एका राजघराण्यामध्ये सिद्धार्थ गौतम नावाच्या राजकुमाराचा जन्म झाला. तर सिद्धार्थ गौतम म्हणजेच गौतम बुद्ध हे आपल्याला माहिती आहे की ते एका राजघराण्यामध्ये जन्माला आले होते. तर त्याचा इतिहास पण त्यांनी सांगितला आहे की ते जन्माला कसे आले आणि मग त्यांना लोक ते ज्या वेळेला बुद्धत्व प्राप्त करतात त्यावेळेला त्याच्या पुढे नक्की काय झालं. तोच पुढे या गणसंस्कृतीमध्ये शाक्य गणांचा राजा झाला, कारण की तो राजघराण्यामध्ये जन्माला आला होता म्हणूनच तो शाक्य गणांचा राजा झाला. कालांतराने सिद्धार्थाने बुद्धत्व प्राप्त केले. तर ही कथा आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की त्याचा जो काही राजकुमार होता तो पण त्याने ते सगळं नाकारून तो सत्य शोधण्यासाठी गेला. ज्या वेळेला त्याला घरामध्ये पूर्णपणे बंद करून ठेवलं होतं त्याच्या बाबांनी, पण ज्या वेळेला त्याला ते सगळं डोळ्यासमोर दिसलं त्यावेळेला त्याने ते सगळं शोधून काढण्याचा प्रयत्न केला आणि मग त्याच्यानंतर त्याला ते बुद्धत्व प्राप्त झालं. आता खरा गणपती आणि काल्पनिक गणपती याच्यामधला फरक समजून घेऊया. तर काही चालाक चालाक ब्राह्मण मनुवाद्यांनी खऱ्या गणपतीलाच काल्पनिक गणपती बनवला. तर खरा गणपती कोण होता? प्रबोधनकार ठाकरे यांच्या मतानुसार आणि इतिहासानुसार की खरा गणपती जो होता तो सिद्धार्थ गौतम होता, म्हणजेच आत्ताचा आपण ज्याला गौतम बुद्ध म्हणतो तो होता. पण चालाक ब्राह्मणांनी काय केलं तर त्याच गणपतीला त्यांनी काल्पनिक गणपती बनवला. तो काल्पनिक गणपती कसा बनवला तेही त्यांनी याच्यामध्ये सांगितलं. तर बुद्ध हा शाक्य गणांचा राजा होता. लोक त्याला गणराज असे म्हणतात. तर गणपतीला आपण गणराज सुद्धा म्हणतो. बघा, त्याने बुद्ध धर्माची स्थापना करून तो शाक्य गणांचा प्रमुख झाला. गणांचा प्रमुख म्हणून लोक बुद्धाला गणांचा पती म्हणजेच गणपती असे म्हणत. पण ब्राह्मणांनी गणपतीचे ब्राह्मणीकरण केले आणि खोटा गणपती तयार केला. बुद्ध जेव्हा लोकांना धर्म संदेश द्यायचे तेव्हा त्यांच्या संदेशातून 2 शब्द निघायचे. तर 2 शब्द ते जे संदेश देत होते ज्या वेळेला त्यांना बुद्धत्व प्राप्त झालं की लोकांच्या ज्या पिढ्या आहेत त्या पिढ्यांपासून त्यांना मुक्तता व्हावी त्याच्यासाठी ज्या वेळेला ते लोकांना काही संदेश द्यायचे त्यावेळेला 2 शब्द कोणते होते तर एक होता चित्त आणि दुसरं होतं मल्ल. चित्त म्हणजे काय तर शरीर, हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. मल्ल म्हणजे मळ. तर तुमच्या शरीरातून मळ काढून टाका म्हणजे तुम्ही दुःखापासून मुक्त व्हाल असे बुद्ध म्हणायचे. तर त्यांचं म्हणणं काय होतं की आपल्या शरीरातून जे मळ आहे, जी घाण आहे, आपल्या मनामध्ये आपल्या शरीरामध्ये जी काही घाण आहे ती घाण काढून टाका. तर शरीरातून ती घाण काढून टाका. शरीर म्हणजे चित्त, मल्ल म्हणजे मळ. पण ब्राह्मण समाजाने ह्याला सोयीस्कर विपर्यार्थ लावून पार्वतीला शरीरातून मळ काढायला सांगितला. तर आपल्याला गणपतीची कथा माहितीच आहे की पार्वतीला शरीरातून जसा मळ काढायला सांगितला आणि मग त्या मळापासून ती काही 20-21 दिवस काही तिने आंघोळ केली नव्हती आणि मग तिच्या मळापासून तिने गणपतीला बनवलं आणि मग त्याच्यामध्ये तिने प्राण दिला आणि मग त्याच्यातून गणपतीचा जन्म झाला वगैरे. मळ काढायला सांगितलं आणि त्याच्यापासून एक बालक तयार करायला सांगितला. तर ब्राह्मणांनी ही कथा रचली असं त्यांचं म्हणणं आहे. तसेच बुद्ध हा नागवंशीय होता. पाली भाषेत नाग म्हणजे हत्ती. तर आपण मराठी भाषेमध्ये नाग म्हणजे आपण त्याला साप आणि नाग असं म्हणतो, पण पाली भाषेमध्ये त्याचा अर्थ होता हत्ती. म्हणजेच बुद्ध हा हत्ती वंशातला होता. बुद्धांची आई महामाया निद्रस्त अवस्थेमध्ये होती तेव्हा तिच्या स्वप्नात एक हत्ती येऊन आकाशवाणी करतो की तुझ्या पोटी राजकुमार जन्माला येणार आहे. तर आपल्याला ही कथा माहिती आहे की ज्या वेळेला बुद्ध जन्माला येणार होते त्यावेळेला म्हणजे ज्या वेळेला त्याच्या आईच्या पोटामध्ये होते त्यावेळेला तिच्या स्वप्नामध्ये एक पांढरा हत्ती येतो आणि तो पांढरा हत्ती
तिला आकाशवाणी करून सांगतो की तुझ्या जन्मामध्ये तुझ्या पोटामध्ये एक राजकुमार जन्माला येणार आहे. याचा अर्थ असा की हत्ती हा बुद्धाच्या जन्माचे प्रतीक आहे. कारण की हत्ती हा तिच्या स्वप्नामध्ये येऊन गेला आणि हत्तीने सांगितलं की तुझ्या पोटी हा एक राजकुमार जन्माला येणार आहे. तर हत्ती हा बुद्धाच्या जन्माचं प्रतीक झालं. तसेच हत्ती हा बुद्धाच्या धर्माचंही प्रतीक आहे. आणि बुद्ध हा हत्ती वंशातला आहे. तर जसं आपण त्याच्या आधी म्हणालो की पाली भाषेमध्ये नाग हा म्हणजे हत्ती, तर बुद्ध हा नागवंशीय होता. म्हणून बुद्ध हा हत्ती वंशातला आहे. म्हणून ब्राह्मण समाजाने पार्वतीच्या मुलाला हत्तीचीच मान लावली. तर हा पण एक प्रश्नच आहे की त्यांनी हत्तीचीच मान का लावली? ज्यावेळेला ते शंकराचे जे काही अनुयायी होते ते ज्यावेळेला ते जंगलामध्ये जाऊन ज्यावेळेला ते म्हणतात ना की सगळ्यात पहिल्या प्राणी जो तुम्हाला मिळेल त्याचं तुम्ही मान कापून आणा आणि आपण त्या गणपतीला ती लावूया, ज्यावेळेला शंकर त्याची मान कापतो. तर त्यावेळेला त्यांना हत्तीचीच मान का सापडली किंवा त्याच्या मागे जी काही त्यांनी कथा रचली त्याच्यामध्ये फक्त त्यांनी हत्तीलाच का त्यांनी प्राधान्य दिलं, त्याला सेंटरमध्ये ठेवलं. तर त्यांचा असा प्रश्न, तर त्याच्यामध्ये प्रश्न उद्भवतो की उंदराची किंवा बैलाची मान का नाही लावली, बाकीच्या गोष्टी त्यांना का नाही दिसल्या. तर हत्तीची मान का लावली, तर ह्याच्यामध्ये त्याचं मागचं कारण काय? तर हत्ती हा बुद्धाच्या जन्माचे प्रतीक आहे. तसेच हत्ती हा बुद्धाच्या धर्माचे सुद्धा प्रतीक आहे म्हणून. त्याच्यानंतर काय, तर अष्टविनायक. अष्टविनायक हा शब्द कुठून आला? तर जगामध्ये दुःख आहे हे सांगणारा सर्वात पहिले बुद्ध होता आणि दुःख नष्ट करण्याचे 8 मार्ग बुद्धाने सांगितले. प्राचीन भारतात बुद्धाच्या अष्टांग मार्गाने दुःख नष्ट होते हे बुद्धानेच सिद्ध करून दाखवले. आता 8 मार्ग जे त्याचे जे अष्टांग मार्ग आहेत, आज पण ज्यावेळेला आपण विपश्यनेला जातो त्यावेळेला बुद्धांचे जे 8 मार्ग आहेत ते 8 मार्ग जर तुम्ही पूर्णपणे विपश्यना केली तर तुम्हाला ते 8 मार्गातून ती विपश्यना करावी लागते, जेणेकरून तुमचं मन शुद्ध होतं. ते जे काही त्यांचं मेडिटेशनचं जे सेशन असतं ते खूपच इंटेन्स असतं आणि म्हणजे ते सिद्ध झालेलं आहे की त्याच्यामधून तुमच्या मनामधली बऱ्यापैकी तुमचं मन शांत होतं आणि बऱ्यापैकी तुम्ही म्हणजे जे चंचल असतं आणि प्रत्येक गोष्टीबद्दल तुम्ही जो काही आपण विचार करत असतो त्या विचारांपासून आपल्याला थोडीफार मुक्तता मिळते आणि आपण बऱ्यापैकी आपल्या समाजामध्ये व्यवस्थितपणे राहू शकतो. तर अष्टांग मार्गाने पालन केले तो दुःखापासून मुक्त होऊन कायमचा सुखी झाला. म्हणजे दुःखाला नष्ट करणारा बुद्ध होता आणि सुख मिळवून देणारा सुद्धा बुद्धच होता. म्हणून लोक बुद्धाला सुखकर्ता आणि दुःखहर्ता असे म्हणत. तर दुःखातून नष्ट करणारा आणि सुख मिळवून देणारा. तर जर का दुःख नष्ट झालं तरच सुख मिळेल. तर ते दुःख कशामध्ये, तर ते दुःख आपल्या शरीरामध्ये असं त्यांनी म्हटलंय. आणि दुःख ते आपल्या शरीरातला जो मल आहे, आपल्या चित्तामधला जो मल आहे तो जर का आपण काढून टाकला तर आपल्या जीवनातून दुःख नष्ट होईल आणि जर दुःख नष्ट झालं तरच सुख मिळेल. म्हणून त्याने दुःख नष्ट करणारा आणि सुख मिळवून देणारा असं जो होता तो गौतम बुद्ध होता. म्हणून लोक बुद्धालाच सुखकर्ता आणि दुःखहर्ता म्हणत. म्हणून ब्राह्मण समाजाने स्वरचित काल्पनिक गणपतीला सुद्धा काय म्हटलं, तर सुखकर्ता आणि दुःखहर्ता म्हटलं. तर आपण आरतीमध्ये ज्या वेळेला सुखकर्ता दुःखहर्ता ज्या वेळेला म्हणतो, ज्या रामदास स्वामींनी जे काही त्याची प्रशंसेमध्ये जी आरती लिहिली तर त्याच्यामध्ये त्यांनी सगळ्यात पहिले सुखकर्ता आणि दुःखहर्ता का म्हटलं, कारण की गौतम बुद्धांना आपण सुखकर्ता दुःखहर्ता म्हणायचो. तर सरळ सरळ दिसून येतं की त्यांचा इतिहास पूर्णपणे पुसून टाकायचा, त्यामुळे त्यांचं हे सगळं चालू आहे. तर बुद्धाला अष्टविनायक म्हणजेच 8 विनयाने परिपूर्ण अशा नावाने संबोधले जायचे. तर अष्टविनायक या शब्दाचा अर्थ काय, तर 8 विनयांनी परिपूर्ण. 8 विनय जे आहेत त्याच्यामध्ये आपण गणपतीला सुद्धा अष्टविनायक 8 विनयांनी, त्या 8 कलेमध्ये तो हे आहे, परिपूर्ण आहे वगैरे आपण असं म्हणतो. तर मोक्या प्राण्याची मान गणपतीला लावली, अशा हिंसाचारातून जन्माला आलेला गणपती सुखकर्ता होऊ शकतो काय आणि दुःखकर्ता होऊ शकतो का? तर मुक्या प्राण्याची मान एकतर गणपतीला लावली, हत्ती होता त्याची मान गणपतीला लावली, अशा हिंसाचारातून जन्माला आलेला गणपती हा सुखकर्ता किंवा दुःखकर्ता होऊ शकतो का, हा प्रश्न आहे. ह्याच्यामध्ये ओशोने सुद्धा खूप चांगलं काही म्हटलेलं आहे. तर मी तो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची जी लिंक आहे ती लिंक मी टाकतो. तर त्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघा की ओशोचे पण काय विचार आहेत आणि त्यामागे जे काही म्हणजे त्यामागे जी काही कथा आहे, जी कथा आपण आत्तापर्यंत वाचलेली आहे त्याच्यामध्ये त्याने काहीतरी तार्किक प्रश्न विचारलेत आणि मला असं वाटतं की दॅट इज वन ऑफ द बेस्ट दॅट वी कॅन डू. की आपण ज्या वेळेला अशा गोष्टींमध्ये तार्किक प्रश्न शोधायला सुरुवात करतो त्यावेळेला असं कळतं की नाही, याच्यामध्ये आपण विचार करण्यामध्ये काहीतरी चूक करतो आणि आपण ज्या गोष्टीच्या मागे चाललो आहे ती गोष्ट कुठेतरी बरोबर आहे की नाही हा प्रश्न आपल्याला पडतो. आणि म्हणजे रादर दॅन कोणत्याही गोष्टीला ब्लाइंडली फॉलो करणं, त्यापेक्षा मी तर असं म्हणेन की नक्कीच आपण त्या गोष्टीवर प्रश्न विचारला पाहिजे. म्हणजे रादर दॅन बिईंग कम्प्लिटली आपण एखाद्या गोष्टीला पूर्णपणे लोटांगण घालणं, त्याच्यापेक्षा ॲग्नॉस्टिक असणं, आपण म्हणजे काय म्हणतात त्याला की विचार करणं आणि आपण ओपन माइंडेड असणं हे खूप गरजेचं आहे. तर त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी ओशोने तेच सांगितलं की त्याच्या मागे जी काही आहे
स्टोरी आहे, तर त्या स्टोरीमध्ये काय काय आपण तर्क लावू शकतो आणि त्या तर्कातून काय काय निघतं. तर मला असं वाटतं की तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघावा. मी तो व्हिडिओचा लिंक जे आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो. काल्पनिक गणपतीने बुद्धत्व प्राप्त करून दुःखाला नष्ट करणाऱ्या अष्टांग मार्गाचा शोध घेतल्याचा पुरावा इतिहास सांगत नाही. तर गणपतीला जर का अष्टविनायक म्हणायचं तर त्यांनी पण अष्टांग मार्ग सांगितलाच पाहिजे. पण गणपतीने अष्टांग मार्ग सांगितला असा कोणताही पुरावा इतिहासामध्ये नाही आहे. पण त्याला आपण अष्टविनायक म्हणतो. का म्हणतो? कारण की बुद्धांनी अष्टविनायक म्हणजे अष्टांग मार्ग सांगितला आहे, तर तो 8 विनयांचा परिपूर्ण असल्यामुळे त्यांना अष्टविनायक म्हणतात. तर गणपतीला ह्यांनी अष्टविनायक म्हणायला सुरुवात केला. मग तरीही काल्पनिक गणपती सुखकर्ता आणि दुःखहर्ता कसा? तर जर का त्याने तो मार्ग सांगितलाच नाहीये तर तो सुखकर्ता आणि दुःख होण्याचा प्रश्नच येत नाही. बुद्धाने दुःख नष्ट करण्यासाठी 8 मार्ग म्हणजे अष्टांग मार्गाचा अष्टशिलांचा शोध लावला. म्हणजे 8 मार्गांचा नायक म्हणून लोक बुद्धाला अष्टविनायक म्हणतात. तर जसं मी म्हणालो की अष्टविनायक त्याला का म्हणतात, तर ते बुद्धांनी सांगितलं म्हणून त्यांना अष्टविनायक म्हणतात. मग ब्राह्मण समाजाने काल्पनिक गणपतीला अष्टविनायक म्हटलं. तर काल्पनिक गणपतीला अष्टविनायक म्हटलं. मग आता अष्टविनायक म्हटल्यानंतर अष्टविनायकाबद्दल काहीतरी अस्तित्वात पण असायला पाहिजे. तर त्याच्या पुढे त्यांनी तेही सांगितलं की त्यांनी काही उदाहरणं दिली आहेत की ज्याच्यामध्ये आपण अष्टविनायकामध्ये जे काही गणपतीला आपण म्हणजे प्रमुख गणपती 8 गणपती जे आहेत त्याच्यापैकी 2-3 गणपतीची त्यांनी उदाहरणं पण दिली. तर पुढे बघू. याचा अर्थ असा की गणपती हा दुसरा तिसरा कोण नसून बुद्धच आहे. तर ही जी लाईन आहे ती लाईन खूप इम्पॉर्टंट आहे. तर मग ब्राह्मण समाजाने काल्पनिक गणपतीला अष्टविनायक म्हटलं. याचा अर्थ असा की तो दुसरा तिसरा कोणी नसून बुद्धच आहे. तर बुद्धाला सुद्धा अष्टविनायक म्हटलं, सुखकर्ता दुःखहर्ता म्हटलं. आपण गणपतीला जे काही म्हणतो ते सगळं बुद्धांना पहिले म्हणून झालेलं आहे. त्याच्यामुळे काल्पनिक गणपतीला ज्यांनी जन्म दिला त्यांनी तेच सगळे विशेषणं तेच सगळं त्यांनी लावलं, जेणेकरून आपण त्या काल्पनिक गोष्टीला एक खरी गोष्ट मानून त्या गोष्टीमध्ये आपण काहीतरी आहे असं आपण त्याला समजून आपण त्या गोष्टीची पूजा करत राहू. पण ब्राह्मण समाजाने बुद्धालाच काल्पनिक गणपती बनवून बुद्धाचे अस्तित्व नष्ट केले. तर तुम्हाला माहिती आहे की गौतम बुद्धांनंतर काही खूप वर्षापर्यंत जो बुद्ध धर्म होता तो बुद्ध धर्म भारतातून नष्ट झाला होता. तर तो जो धर्म होता तो धर्म नंतर मग चायना जपानमध्ये वगैरे पसरला, म्हणजे बऱ्याच ठिकाणी पसरला भारतातून नंतर. पण तो भारतामध्ये त्याच्यानंतर नष्ट झाला होता. तर त्याच्या मागचं कारण हे आहे असं प्रबोधनकार ठाकरे म्हणतात. आणि मी माझं मत सांगणार नाही, पण मला कुठेतरी कुठेतरी म्हणजे हे बरोबर वाटतंय. पण पुढे वाचू. आणि देवांची निर्मिती करून स्वतःला देवासमान मानून स्वतःचे आणि देवाचे श्रेष्ठत्व वाढवले. बहुजन समाजाला गुलाम केले. तर काय केलं त्यांनी? देवांची निर्मिती करून स्वतःला देवासमान मानून, म्हणजे देवांची त्यांनी काय केलं? निर्मिती केली. मग स्वतःला पण देवासमानच मानलं आणि देवाचे श्रेष्ठत्व वाढवले आणि बहुजन समाजाला गुलाम केलं. तर बहुजन समाजाला त्यांनी गुलाम कसा केला की आम्ही म्हणजे देव आहे, मग आम्ही सुद्धा देवासारखेच आहोत, आम्ही पण देवाच्या पातळीचेच आहोत. तर जे काही 4 वर्णव्यवस्थेप्रमाणे ते म्हणतात की ब्राह्मण जो आहे तो ब्रह्माच्या मुखातून किंवा शिरातून त्याच्या डोक्यातून त्याचा जन्म झाला आहे, किंवा बाकीचे जे काही हे आहेत वर्ण आहेत ते वर्ण नंतर त्याच्या खालच्या भागातून जन्म झालेला आहे त्यांचा. बाहूतून क्षत्रियाचा जन्म झाला आहे, पोटातून वैश्याचा जन्म झाला आहे आणि पायातून शूद्राचा जन्म झाला आहे वगैरे वगैरे. तर त्या प्रकारे त्यांनी त्याची सांगड घातली आहे. तर त्याच्यानंतर काय? तर मोरया या शब्दाचा अर्थ काय? तर आपण महाराष्ट्रामध्ये जर का बघितलं तर बरेच जण असा अर्थ सांगतात की हा जो शब्द आहे तो कोकणी शब्द आहे. तर मोरया म्हणजे मोरया. तर आपण म्हणतो ना की गणपती बाप्पा मोरया. मोरया म्हणजे काय? गणपती बाप्पा मोरया. मोरया म्हणजे समोरया असं आपण म्हणतो. पण त्याच्या मागे काहीतरी वेगळंच कारण आहे. तर पुढे चंद्रगुप्त मौर्य हा मौर्य वंशाचा गणपती झाला. गणपती म्हणजे त्यांचा गणांचा पती झाला, कारण की त्यावेळेला राजेशाही होती आणि तो राजा होता म्हणून ब्राह्मणांनी गणपती बाप्पा मोरया अशा घोषणा दिल्या. तर काय केलं त्यांनी? जो काल्पनिक गणपती होता त्याला त्यांनी मोरया बनवून टाकला, कारण की चंद्रगुप्त मौर्य होता म्हणून. तर मौर्य शब्दालाही आज भारतीय समाजामध्ये संभ्रम आहे. कर्नाटकामध्ये चंद्रगुप्त मौर्यने जैन धर्माचा प्रचार केला, म्हणून त्या क्षेत्राचे बरेच लोक स्वतःच्या नावापुढे मौर्य शब्द लावतात. महाराष्ट्रामध्ये मोरे आडनाव सुद्धा मौर्य वंशाचा अपभ्रंश आहे. संत तुकाराम हे मोरेच होते. 14व्या शतकामध्ये एका मौर्य गोसावीच्या नावावर मौर्य शब्द जोडले गेले आणि अशी थाप ब्राह्मणांनी मारली. तर 14व्या शतकामध्ये एक मौर्य गोसावीच्या नावावर मौर्य हा शब्द जोडला गेला, असं म्हणजे ते काहीतरी त्याच्या मागे स्टोरी पाहिजे ना, तर ते काल्पनिक स्टोरी त्यांनी बनवली. तर ब्राह्मणांनी तुकाराम महाराजांची आणि पेशव्यांनी शिवाजी महाराजांची हत्या घडवून आणल्या. नंतर बौद्ध लेण्या आणि विहारांचे ठिकाण काबीज करून तेथे काल्पनिक देवी देवता बसवण्यास सुरुवात केली. तर हे जे बौद्ध लेण्या होत्या
आणि जे काही विहारं वगैरे होती, त्या बुद्धांची जी विहारं होती, तर तिकडे त्यांनी काय केलं, ते सगळं काबीज केलं आणि मग तिथे त्यांचे देवी देवता जे काही होते ते त्यांनी बनवले होते. म्हणजे तर त्यांनी तिथे वाचवायला सुरुवात केली आणि ते आपलंच आहे असं सांगून त्यांनी त्याचा प्रचार करायला सुरुवात केला. तर त्याच्यामध्ये पहिलं उदाहरण काय, की कारल्याच्या बुद्ध लेणीमध्ये बुद्ध माता महामायेला ब्राह्मणी एकविरा देवीचे स्वरूप दिले. तर कारल्यामध्ये जी बुद्ध लेणी आहे, त्या बुद्धामध्ये बुद्धाची जी माता आहे महामाया, तिला ब्राह्मणी एकविरा देवीचे स्वरूप दिले. तर ते एकविरा देवी जी आहे तिचं जे काही म्हणजे ती बुद्धांची लेणी होती आणि त्याच्यामध्ये महामाया म्हणजे बुद्धांची माता त्याच्यामध्ये होती. दुसरं उदाहरण त्यांनी काय दिलं, तर जुन्नरच्या लेण्याद्रीमध्ये बुद्ध लेणीत गणपती बसवून त्याला काल्पनिक अष्टविनायक गणपतीचे प्रमुख ठिकाण केले. तर लेण्याद्रीतला जो गणपती आहे, त्या गणपतीला आपण वन ऑफ द म्हणजे 8 अष्टविनायकापैकी एक गणपती आपण असं मानतो. तर त्यालासुद्धा त्यांनी काय केलं, की तिथे बुद्ध लेणीमध्ये तिथे गणपती बसवला आणि तो गणपती प्रमुख 8 अष्टविनायकांपैकी एक आहे असं त्यांनी जाहीर केलं. त्याच्यानंतर दुसरं काय, तर शेलारवाडी पुणे येथील लेणीत शिवलिंग बसवून ठाण मांडले. तर तिथे पण त्यांनी काय केलं, शिवलिंग बसवलं. कारण खरा इतिहास असा आहे की प्राचीन भारत हा बौद्धमय होता. तर आपले पंतप्रधानसुद्धा मोदीजी ज्यावेळेला भारताच्या बाहेर जातात, तर त्यावेळेला ते असं म्हणतात की मी बुद्धाच्या धर्तीमधनं आलेलो आहे. म्हणजे जिथे गौतम बुद्धांचा जन्म झाला आहे तिथून मी आलेलो आहे असं ते म्हणतात. तुम्ही जर का त्यांचं भाषण जर का बाहेरच्या कंट्रीमध्ये गेल्यानंतर जर का ऐकलं तर ते तिथून स्टार्ट करतात. तर आपण सगळ्यात पहिले गौतम बुद्धांनाच आपण स्थान देतो आणि महात्मा गांधींचं नाव ते घेतात. पण इथे आपण गौतम बुद्धां बोलतोय म्हणून मी गौतम बुद्धांबद्दल सांगितलं, की भारत हा बौद्धमय होता. अशोक सम्राटाने बुद्धांनंतर संपूर्ण भारतात बौद्धमय केला. तर बुद्धांनंतर अशोक सम्राटाने काय केलं, तर संपूर्ण भारत जो होता तो बौद्धमय केला. पण ब्राह्मणांनी अशोकाचा वंश संपवून बौद्ध धर्मामध्ये विचारांची भेसळ केली आणि ब्राह्मणांनी 33 कोटी देवांना जन्म दिला. तर त्यांनी काय केलं, की अशोकाचा वंशच त्यांनी संपवून बुद्ध धर्मामध्ये विचारांची भेसळ करून टाकली, की बुद्ध धर्म आता पण काही जण असं म्हणतात, की गौतम बुद्ध जो आहे तो म्हणजे विष्णूचा अवतार आहे वगैरे. तर माझे जे काही मित्र आहेत ते बुद्ध धर्माचे जे आहेत ते लोक ते सगळं अमान्य करतात. ते म्हणतात की नाही असं नाही आहे, आमचा जो म्हणजे गौतम बुद्ध जे आहे ते एक माणूसच होते, पण ते माणसांच्याही पलीकडे जाऊन एनलाइटन बिईंग जो म्हणतात त्याच्यामध्ये ते आहेत. त्यामुळे म्हणजे ब्राह्मणांनी त्याला स्वतःमध्ये हे करून घेण्याचा विलीन करून घेण्याचा हा खूप मोठा त्यांचा कट आहे असं असं त्यांचं म्हणणं आहे. ह्या भारत देशामध्ये खरेखुरे शाक्य गणांचे गणपती होऊन गेले. म्हणजे काय, तर खरेखुरे गणपती होऊन गेले म्हणजे काय, की जे लोक होते, ज्या लोकांनी ज्या राजांनी राज्य केलं त्यांनाच गणपती म्हणायचे म्हणून ते होऊन गेले. त्याच गणपती शब्दाने ब्राह्मणांनी ब्राह्मणीकरण करून समाजाला खोटा गणपतीला जन्म दिला आणि काल्पनिक गणपतीच्या नावावर संपूर्ण समाजाला अंधश्रद्धेमध्ये बुडवलं. तर जो काल्पनिक गणपती आहे त्याच्या नावावर त्यांनी अंधश्रद्धेमध्ये बुडवले आणि सण उत्सवांच्या नावावर ब्राह्मणांनी या समाजाकडून धनदौलत उकारण्यामध्ये सुरुवात केली आणि खोट्या गणपतीची पूजा करून ब्राह्मण धनदौलत मिळवतात. तर ऑब्व्हियसली जर का तुम्ही बघितलं तर गणपती विसर्जनाच्या आदल्या दिवशी सुद्धा ते लोक सत्यनारायणची पूजा करतात. तर सत्यनारायणची पूजा आणि गणपतीचा काय संबंध माहीत नाही, पण त्याच्यातून त्यांना दक्षिणा मिळते. दक्षिणा मिळाल्यानंतर जे काही पूजाचे जे काही सामान असतं ते ब्राह्मण लोक स्वतःच घेऊन जातात. तर त्या सगळ्या गोष्टींसाठी त्यांनी हे सगळं सुरू केलं असं आहे. तर प्रत्येक सणाला आमचे धन ब्राह्मण घेत असतो असं कोण म्हणतात, तर प्रबोधनकार ठाकरे असं म्हणतात. तर मला विचाराल तर मला असं वाटतं की कुठेतरी त्यांचं म्हणणं बरोबर आहे, की जर का बघितलं तर प्रत्येक गोष्टीमध्ये धन हे घेत असतात. तर माझ्या घरी ज्या वेळेला गणपतीची पूजा करायला ब्राह्मण यायचे, त्या उत्तर पूजेमध्ये ज्या दिवशी गणपतीचं विसर्जन होतं त्यावेळेला सुद्धा उत्तर पूजा करायला यायचे आणि उत्तर पूजेमध्ये जे लोक घरामध्ये येऊन दान करून जातात ते दानसुद्धा ब्राह्मण लोक घेऊन जायचे. म्हणजे माझ्या घरी जे ब्राह्मण यायचे ते दानसुद्धा ते घेऊन जायचे. तर ते म्हणायचे की ते सगळं आमचं आहे. तर मला कुठे ते पटलं नाही. तर मी म्हटलं आईला की नाही, ह्याच्यापुढे आपण ब्राह्मणाला बोलवायचं नाही. आपण जर का देवाला मानतो तर आपण देवाला पूर्णपणे आपल्याप्रमाणे आपण जसं जेवढं करू शकतो तेवढं आपण करूया. पण प्रत्येक गोष्टीमध्ये यांनी काय केलं, की प्रत्येक गोष्टीमध्ये ब्राह्मणाला श्रेष्ठत्व देऊन स्वतःला ते स्वतःकडे ओढून घेतलं आणि त्याच्यामध्ये आपला कसा फायदा होईल ते सगळं त्यांनी बघितलं. तर प्रत्येक पूजेमध्ये किंवा प्रत्येक ठिकाणी तुम्ही बघा ते स्वतःचा कसा फायदा होईल तेच ते बघत असतात. असं ह्याच्यातून एक ओव्हरऑल सिद्ध होतं. ठीक आहे. तर ही सत्य कहाणी आहे. म्हणजे हे प्रबोधनकार ठाकरे असं म्हणतात की हे जे काय आहे ते तो आपला खरा इतिहास आहे गणपतीचा. तर गणपती असा कोणी नव्हताच
तर म्हणजे खरा ज्याला आपण देव मानून जी पूजा करतो, ज्याला आपण बुद्धीची देवता वगैरे म्हणतो, असा गणपती खरा नव्हताच. तर गणपती जो त्याला बुद्धीची देवता सुद्धा असं मी म्हणेन की त्याला कनेक्शन असं दिलेलं आहे की बुद्धीची देवता त्याला असं म्हणतात, कारण की गौतम बुद्ध हे शेवटी त्यांना एनलाइटमेंट, त्यांना बुद्धत्व प्राप्त झालं. तर ते बुद्धी जी आहे त्यांची ती एका पर्टिक्युलर सामान्य माणसाच्या बुद्धीच्या पलीकडे गेली. तर ते त्यामुळे गणपतीला सुद्धा त्यांनी तेच अटॅच केलं की ती बुद्धीची देवता वगैरे आहे. तर मी असं म्हणेन की तुम्ही थँक्यू हा व्हिडिओ ऐकल्याबद्दल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जो ओशोचा मी व्हिडिओ टाकणार आहे, लिंकची टाकणार आहे, तो व्हिडिओसुद्धा तुम्ही एकदा ऐकावा असं माझं मत आहे. तुम्हाला कोणतेही निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह कॉमेंट द्यायची गरज नाही आहे. तुम्ही फक्त ऐकावात. ऐकल्यानंतर तुम्ही ठरवायचं